क्रीम चीज खूप वेळा ऐकलं आहे. मग विचार केला घरी बनवून बघूया. मी ते 1 लिटर दूध घेतलं आहे आणि ह्याला आपल्याला फक्त गरम करायचं आहे. पूर्ण उकळी येऊ द्यायची नाही आहे. उकळी येईल असं वाटेल तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि गॅसवरनं खाली उतरवून घ्यायचं आहे. मी 1 लिंबाचा रस घेतला आहे आणि त्याच्यात पाणी टाकलं आहे थोडं डायल्यूट करण्यासाठी. हे आपण थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि मिक्स करत राहायचे जेणेकरून दूध फाटेल. पटकन दुधामध्ये तुम्हाला फरक दिसणार नाही, त्यामुळे थोडा वेळ जाऊ द्या आणि जर गरज वाटली तरच थोडंसं जास्त अजून लिंबाचा रस वापरा. असं पाणी आणि गठ्ठा वेगवेगळा दिसायला लागला की एक सुती कपडा घ्यायचा आणि त्याच्यातनं हे दूध गाळून घ्यायचे. पहिल्यांदा पाणी काढल्यावर 2-3 वेळा आपण साधे पाण्याने त्याला त्याच्यातच धुवून घ्यायचे जेणेकरून लिंबाचा आंबटपणा थोडा कमी होईल. पाणी जे आहे ह्याच्यातलं हे फेकू नका. हे पाणी खूप महत्त्वाचं आहे. ह्याचा वापर तुम्ही कणिक मळण्यासाठी किंवा सूपमध्ये करू शकता. आता हे जे आपलं पनीर तयार झालं आहे याला आपण ब्लेंडरमध्ये घेऊया आणि जे पाणी आपण बाजूला काढलं होतं त्यातलं 2 किंवा 3 चमचे पाणी आपण ह्याच्यात टाकायचं आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि ह्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवश्यक वाटल्यास ह्याच्यात अजून तुम्ही पाणी नंतर टाकू शकता. हे झालं आपलं होममेड क्रीम चीज तयार. याला एअरटाईट कंटेनरमध्ये काढून ठेवा आणि पुढच्या 3-4 दिवसात जेव्हाही तुम्हाला काही बनवायचं असेल तेव्हा तुम्ही ह्याचा वापर करू शकता. परंतु जर तुम्हाला लगेच याचा वापर करायचा असेल तर ॲटलिस्ट 15 मिनटं तरी याला फ्रीजमध्ये ठेवा सेट होण्यासाठी. आता या क्रीम चीजचा वापर तुम्ही करू शकता डिप्स, स्प्रेड, चीज केक आणि भरपूर इतर रेसिपीज बनवण्यासाठी.